नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 4 फेब्रुवारी भागामध्ये मुडेश्वरीला इराचं बोलणं आठवतं. बाबा म्हणाले, अधिपतीने नाक घासलं पाहिजे आणि त्या भुवनेश्वरीवर सगळे कलम लावणार. तिला बघ खडी फोडायला पाठवतो की नाही. मुडेश्वरी फोन करून म्हणते, नमस्कार DSP साहेब, काय बरे आहेत ना? नाही म्हणजे आम्ही तुमच्यासाठी एक भेट पाठवली होती, आवडली नवं? अहो सोन्याचा हार, त्यात काय विशेष? आणि वहिनीसाहेबांची लई इच्छा होती चंद्रहार घ्यायची, म्हणून त्यांच्यासाठी पाठवला. आणि आम्ही तुम्हासनी राखी बांधतो ना, एवढं तर करायलाच पाहिजे. होय होय, वास्तुशांतीला येऊ की, त्यात काय एवढं? नाही म्हणजे काम असं होतं, कसं आहे ना, कायदे आता बायकांच्या बाजूने झाले. नाही म्हणजे ते चांगलं आहे, पण काही काही बायका त्याचा फायदा उठवतात. त्यातल्याच आमच्या एक सुनबाई. नाही नाही, तुम्ही त्यासनी भेटला नाहीत, त्याने काय फरक नाही पडत. पण काय आहे ना, आता झालेला प्रकार भुवनेश्वरी त्यांना सांगत असते. मदन म्हणतो, अक्षरा कॉफी घेणार? अक्षरा म्हणते, चहा. तो म्हणतो, चहा. ब्लॅक कॉफी मला खूप आवडते. असा मेंदू कसा तरतरीत होतो, अगदी तुझ्यासारखा. अक्षरा म्हणते, काय? तो म्हणतो, काही नाही. तू चहा घेणार, तुला कॉफी नाही आवडत? परत अक्षरा म्हणते, चहा. तो म्हणतो, काय ग अक्षरा, तुझ्या आऊंना आम्हाला काय भेटवलं नाही? तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अक्षरा म्हणते, नाही रे, ते कामात असतात. तू असं का विचारतो? तो नाही म्हणजे तुझ्या मिस्टरांचं नाव काढल्यानंतर तू टाळतेस ना मला, म्हणून. विद्या म्हणते, अहो अक्षरा जीवन येणार आहे, आपण जेवायचं का? बाब म्हणतात, इराला येऊ दे ना. तेवढ्यात इरा येते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे तुम्हाला लक्षात आहे तुम्हाला अजून एक मुलगी आहे? विद्या म्हणते, इरा काय बोलतेस? ती चुकीचं बोलते, सतत आपलं ताई ताई म्हणून विचारलं. बाब म्हणतात, तू कुठे गेली होती? ती भुवनेश्वरी मॅडमला भेटायला. ते दोघं शॉकून म्हणतात, तू का भेटायला गेली होतीस? ती त्यांनीच बोलवलं होतं. आणि त्या म्हणाल्या, ताईला पुन्हा कधीच घरात घेणार नाही. अहो बाबा, फार डेंजर बाई आहे. लेडी डॉनच म्हणा ना. ना तिला बोलण्याचं ना वागण्याचं तारतम्य. मी तर म्हणते, ताई त्या घरात राहिलीच कशी? मी असते ना कधीच घर सोडलं असतं, नाहीतर सासूला सरळ तरी केली असती. पण ही सद्गुणांचा पुतळा आहे ना, राहिली तिथे आणि भुवनेश्वरीला सुधारत राहिली आणि स्वतःच्या संसाराची वाट लावली. त्या घरासाठी ताईने किती केलं, पण ती बाई एवढंच सांगते, ताई कशी वाईट आहे, कशी बेअक्कल आहे, ताई कशी मूर्ख आहे, याचा पाडा वाचून दाखवत होती. बाब म्हणतात, मुळात तू गेली का? काय गरज होती त्यांना भेटायची? हिरा म्हणते, त्यांचे सतत फोन येत होते, मी पहिले नाही उचलला, पण नंतर वाटलं त्यांना पश्चाताप आला असेल, त्यांना माफी मागायची असेल. बाब म्हणतात, ती बाई कसली माफी मागते? हिरा म्हणते, बाबा त्या काही पण बोलायला लागल्या, त्यांनी मला धमकी दिली. त्या म्हणाल्या, ताई परत त्यांच्या घरी गेली तर तिचं काय खरं नाही. विद्या म्हणते, बापरे, ही काय भाषा, काही खरं नाही? त्यांना म्हणावं, माझ्या लेकीला हात तर लावून दाखवा. हिरा म्हणते, आई तुला सांगते. डोक्याला हात लावत म्हणते, ती बाई इथे पूर्ण क्रॅक आहे, ती बाई काही करू शकते. त्या बाईच्या मनासारखं झाले नाही ना, ती लोकांची वाट लावते. अगं मला सांगत होत्या त्या, तुझी बहीण आम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती, आम्ही मुलासाठी करून घेतली, पण आमच्या घरात ती आम्हाला कधीच नको होती. संक्रांतीच्या दिवशी जे काय झालं ना, ती फक्त एक छोटी झलक होती. त्या म्हणाल्या, संक्रांतीच्या दिवशी तिचा गळा दाबला, तिला मारहाण केली, तिच्या बाबांना ढकललं आणि आता म्हणाल्या, तिचा बाप परत या घरी घेऊन आला तर तंगडं मोडून हातात देईल. मुडेश्वरी ते अधिपती, आम्हाला बोलायचं होतं तुमच्याशी, बोलू शकतो का? तो ताईसाहेब, तुम्हाला कधीपासून परवानगी लागायला लागली, बोला की. ती नाही म्हणजे तुमची मनस्थिती ठीक नाही म्हणून विचारलं. तो नाही नाही, मनस्थितीला काय धाड भरली? मुडेश्वरी ते अधिपती, हिराबाई आल्या होत्या निरोप घेऊन. अधिपती म्हणतो, कसला निरोप? ती हेच, सुनबाई म्हणाल्या त्या काय घरला परत येणार नाही. अधिपती म्हणतो, मग नका येऊ म्हणा, तिकडंच राहावा, आम्हाला काय फरक पडत नाही. आणि त्यांना म्हणावं, एकदाच काय तो कंटका मोडा, सारखं काय निरोप निरोप. मुडेश्वरी ते अधिपती, हे काय बोलता? त्यांना राग आलाय. आणि आम्ही सांगत होतो ना, आम्ही जातो घराबाहेर, राहतो वृद्धाश्रमात, पण तुमचं आपलं नाही नाही. आता तुमचा संसार मोडला, आम्हाला बरं वाटतं का? आणि आम्ही बाहेर गेलो असतो तर काय फरक पडला असता? अहो आपलं नातं
लय वेगळं आहे. आम्ही बाहेर राहून जपलं असतं ते. आता भुवनेश्वरी एवढं काय बोलत असते की अधिपती शांत होतो. इकडे अक्षरा म्हणते, मॅड तुझी गर्लफ्रेंड? तो म्हणतो, का? मला असू शकत नाही का? ती म्हणती, नाही रे, ही खूप आनंदाची बातमी आहे. कोण आहे ती? आणि तू तिला प्रपोज केलं का? तो म्हणतो, नाही म्हणजे अजून फ्रेंड झोनमध्ये आहे. तिला कसं सांगावं ना तेच कळत नाही. म्हणजे ती व्यवस्थित ऐकेल की नाही? अक्षरा म्हणते, म्हणजे तिला ऐकायला नाही येत? मदन मोठ्याने हसत म्हणतो, अक्षरा काही पण बोलते. विद्या म्हणते, त्या काही पण बोलतील आणि आपण ऐकून घ्यायचं. हिरा म्हणते, या ताईमुळे. ही सगळं त्यांचं ऐकत राहिली. अगं मॅडमचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पण चिडून थोडंसं बोलले त्यांना, पण त्यांनी मला खूप सुनावलं. आणि हे पण म्हणाल्या, आमचे जे नादी लागतं ना आम्ही त्याला संपवतो. आई बाबा तुम्हाला कळतंय का? ताईच्या पोटात बाळ आहे. त्यांनी ताईला काय केलं तर बाळाचं काय होणार? अहो त्या खूप भयंकर आहे. विद्या म्हणते, नाही नाही नाही, आपण तिला काही होऊ देणार नाही. हिरा म्हणते, आई तू कसं अडवणार? त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यांनी असं काही करू नये यासाठी आपण पोलीस कंप्लेंट करूया. विद्या म्हणते, बरोबर. बाबा म्हणतात, मी आता पोलीस कंप्लेंट करणारच. हिरा म्हणते, बाबा ताई नाही तयार होणार. त्यापेक्षा आपण एक काम करूया, तिला न सांगताच पोलीस कंप्लेंट करूया. बाबा म्हणतात, ठीक आहे. अक्षराच्या बाळाला वाचवण्यासाठी मी काही करू शकतो. मदन म्हणतो, अगं तिला सगळंच सांगायचं, पण कसं सांगावं? अक्षरा म्हणते, एवढंच सांग, ती इकडे की तिकडे? तो तिच्याकडे हात करत म्हणतो, इकडे. ती म्हणते, अच्छा. तो म्हणतो, अक्षरा तुझे घरचे, तुझा नवरा बरे आहेत ना सगळे? अक्षरा म्हणते, माझे घरचे बरे, माझा नवरा बरा आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. ती इतकी पटपट बोलत असते का ते म्हणतो, हो हो, अगं एवढं काय? ती म्हणती, मदन काय करू मग मी? तू सारखं माझ्या घरच्यांवर जातोय, त्यांचीच चौकशी करतो. इकडे अधिपती म्हणतो, त्यांना यायचं असेल तर येतील, नाही तर राहू दे तिकडं. पण आईसाहेब तुम्ही कुठेही जाणार नाही. मनुष्यरी म्हणते, अधिपती त्या नाही ऐकणार, नका विषय वाढू. आणि काय नवं, कायदा बायकाच्या बाजूने. अधिपती म्हणतो, कायद्याचं काय? ती नाही म्हणजे मागाशी त्यांची बहीण आली होती. ती बोलता बोलता बोलली, आम्ही तुमच्या विरोधात पोलिसात जाणार आहे म्हण. त्या खोटं नाटं सांगून पोलिसात गेल्या असं सांगितलं. यांनी आमचा छळ केला, यांनी मारहाण केली हे सांगितल्यानंतर हे प्रकरण कुठल्या कुठं जाईल आणि डोक्याला ताप होईल. अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, मास्तरीबाई असं काही करणार नाही आणि तसं काही होणार नाही. मनुष्यरी म्हणते, अधिपती तुमच्या मनातल्या मास्तरीबाई आणि जगातल्या मास्तरीबाई दोघी पण वेगळ्या आहेत. तो म्हणतो, नाही नाही साहेब, माझ्या मनातली मास्तरीबाई आणि जगातली मास्तरीबाई दोघी पण एकच आहे आणि हे तुम्हाला पण कळल. ती नाही, तसं असेल चांगलंच आहे, पण आमच्या मनामध्ये एक भीती बसून राहिली आहे. देव न करो आणि आमची भीती खरी ठरली तर? अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, तसं नाही होणार. आणि तसं झालं तर त्यांच्याबद्दलची माझी मतं मी सगळी माघारी घेईल. आता भुवनेश्वरीच्या मनासारखं होतं, पण अधिपती बोलतो, मी जातो मास्तरीबाईशी बोलायला. आता मात्र भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.